संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवेत। आकृती बंदाच्या प्रस्तावाविरोधात कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांचा एल्गार, शहापूर तहसीलदार व पोलीस ठाण्यात निवेदन। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या आकृती बंदाला विरोध करत महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघाच्या वतीने राज्यभर आंदोलनाची भूमिका घेण्यात आली। या आंदोलनाचा एक भाग म्हणून शहापूर तालुका कृषी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोमवारी काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला। प्रस्तावित आकृती बंदामुळे कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हिताला बाधा पोहोचण्याची शक्यता असल्याचा दावा संघटनांनी केला आहे। तसेच आकृती बंदामुळे विभागाच्या कामकाजावर तसेच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कृषी सेवा व योजनांच्या अंमलबजावणीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर शहापूर तहसीलदार तसेच शहापूर पोलीस स्टेशन येथे कृषी विभागाच्या वतीने निवेदन देण्यात आले। प्रस्तावित आकृती बंद तात्काळ स्थगित रद्द करावा तसेच महासंघाच्या मागणीनुसार नवीन तज्ञ समिती गठीत करून तिच्यामध्ये संबंधित संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश करावा अशा प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या। कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संघटनांनी पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला असून निवेदनात नमूद केल्याप्रमाणे काळा फिती लावून निषेध, व्हॉट्सअप समूहातून संदेश पाठवणे, रजा आंदोलन तसेच धरणे, सामूहिक आंदोलन अशा विविध मार्गांनी शासनाचे लक्ष वेधण्याचा निर्णय घेण्यात आला। शेतकरी हित आणि प्रशासकीय व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी शासनाने कृषी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून प्रस्तावित आकृती बंदाबाबत योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। शहापूर तालुका कृषी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती बांधून केलेला निषेध आणि तहसीलदार व पोलीस प्रशासनाला दिलेले निवेदन यामुळे आता या आंदोलनाकडे शासन कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। संघर्ष फास्ट न्यूज, अंकुश बोईस, शहापूर। आज कृषी विभागामार्फत निषेध व्यक्त करण्यात येत आहे। काय नक्की काय प्रकरण आहे, काय सांगाल? कृषी विभागाचा प्रस्तावित करण्यात आलेला आकृती बंद हा क्षेत्रीय असमतोल कारक आहे व शेतकरी केंद्रित नाही आहे। त्यामुळे क्षेत्रीय स्तरावरील तांत्रिक संवर्गावर मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे आणि तांत्रिक संवर्गाची जी शेतकऱ्याची नाळ जुळलेली आहे ते सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटवण्यात आली आहे। त्यामुळे आज आकृतीबंद रद्द करून नव्याने समिती गठीत करून त्या समितीमार्फत तांत्रिक शेतकरी केंद्रित आणि क्षेत्रीय तांत्रिक संवर्गास न्याय देणारा शेतकरी हिताचा नवीन प्रस्तावित आकृतीबंद करण्यात यावा। त्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघामार्फत आज दिनांक 24 ऑगस्टपासून आंदोलन पुकारण्यात येत आहे। आंदोलनाचे विविध टप्पे असून त्याचा पहिला टप्पा म्हणजे आजपासून आम्ही कृषी विभागाचे राज्यभरातील सर्व क्षेत्रीय आणि तांत्रिक संवर्गाचे सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग काळ्या फिती लावून शासनाचा निषेध करत आहेत आणि विविध टप्प्यामध्ये आंदोलन करत आहोत। त्यामध्ये व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर पडणे, त्याच्यानंतर रात्री उशिरापर्यंत काम करणे आणि बेमुदत काम, लेखणी बंद आंदोलन, त्याबरोबरच बेमुदत संप आम्ही 4 सप्टेंबरपासून पुकारणार आहोत राज्यभर। आणि आपल्या प्रमुख मागण्या या आहेत की जो शासनाने आकृतीबंद प्रस्तावित केला आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा आणि नवीन समिती गठीत करून त्यांच्यामार्फत शेतकरी हिताचा, शेतकरी केंद्रित आणि क्षेत्रीय संवर्गास न्याय देणारा नवीन प्रस्तावित आकृतीबंद करण्यात यावा। यासाठी हा सर्व कृषी विभागातील आमच्या अधिकारी व कर्मचारी वर्गांनी आजपासून आंदोलन पुकारलेलं आहे। आज पण बंद आहे का सर्व? आणि आजपासून पहिला टप्पा म्हणजे आपण आज दिनांक 24 ऑगस्ट व 25 ऑगस्ट रोजी शासनाचा निषेध करण्यासाठी काळ्या फिती लावलेल्या आहेत। त्याचबरोबर आपण 26 तारखेला रात्री उशिरापर्यंत काम करणार आहेत आणि 31 व 1 तारखेला आपण 31 ऑगस्ट व 1 सप्टेंबर रोजी आपण लेखणी बंद आंदोलन करणार आहेत। त्याच्यानंतर आपण 2 व 3 सप्टेंबर रोजी सामूहिक रजेवर जाणार आहोत आणि 4 तारखेपासून बेमुदत काम बंद आंदोलन असणार। असे आपले आंदोलनाचे टप्पे आहेत। ओके।